सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने फरफटत घेऊन गेलेत। आज 18 तारखेला जंतर मंतरवर या हुकुमशाही सरकारने लोकशाहीचा थेट खून केलाय। आज उपोषणाचा 21वा दिवस होता, पण एकदाही हे सरकार त्यांना साधं भेटायला सुद्धा गेलं नाही। लाज वाटते का या सरकारला? तिथे पोलीस सरळ सरळ दादागिरी करतायत। गेल्या 20 दिवसांपासून उपाशी असलेल्या सोनम वांगचुक यांना गुन्हेगारासारखं फरफटत नेलं गेलं। आंदोलन कव्हर करणाऱ्या अभिजित दिपकेला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली, तर न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना जनावरांसारखं बदलून तिथून हुसकावून लावलं जातंय। ही पोलीस यंत्रणा आहे की सरकारचे पाळलेले गुंड? पण सरकारने आज 18 तारखेलाच ही पोलिसी दादागिरी का सुरू केली माहितीये? कारण येत्या 20 तारखेला सोनम वांगचुक आणि सर्वच विद्यार्थी थेट संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढणार होते। या मोर्चाला देशभरातून प्रचंड सपोर्ट मिळत होता। जसा हा जनसागर एकत्र यायला लागला, तशी या हरामखोर सरकारची पुरती फाटली। संसदेवर पोहोचण्याआधीच आंदोलन चिरडण्यासाठी त्यांनी आज 18 तारखेलाच ही दडपशाही सुरू केली। स्वतःला जनतेचे सेवक म्हणवणारे हे लोक आज एवढे माजलेत की संसदेपर्यंत आवाज पोहोचू नये म्हणून विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवतायत। विद्यार्थ्यांचे बळी घेऊन या खुर्च्या उभवताना तुम्हाला लाज वाटत नाहीये का? सोनम वांगचुक आणि त्या निष्पाप विद्यार्थ्यांचा हा लढा आता फक्त जंतर मंतर पुरता मर्यादित राहिलेला नाही। त्यांनी त्यांची हिंमत दाखवली आहे, आता तुमची हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे। या हुकुमशाही विरुद्ध आता शांत बसू नका, कारण आज जर तुम्ही आवाज उठवला नाही तर उद्या तुमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला कोणीही जिवंत उरणार नाही।